माझी आई एक वाक्य नेहमी सांगायची, आपण कितीही उपाशी असलो किंवा टोपल्यात भाकरी नसली तरी कोणी विचारलं जेवलीस का, तर हसूनच हो म्हणायचं. भुकेचं दुःख कधी दाखवण्याचं नाही. किती भूक लागली पण घरात काही नसलं तरी देखील आम्ही जेवलो असं आनंदाने आई सांगायची. पण आयुष्यामध्ये पुढे जात गेलं तेव्हा असं कळालं की आईचं त्या बोलण्यामधलं काय कारण आहे, तर ती भुकेबद्दल बोलत नव्हती, ती आयुष्याबद्दल शिकवत होती. आयुष्यामध्ये असे खूप दिवस येतात जेव्हा माणूस आतून खूप तुटलेला असतो, अडचणीत असतो, दुःखी असतो. या सगळ्यांना ते सांगून काहीतरी उपयोग नसतो. सगळ्यांना सांगून काय उपयोग आहे? लढायचं तर एकट्यानेच लढायचं असतं, चेहऱ्यावर हसू ठेवायचं असतो. आयुष्यात कितीही दुःख जर असलं तरी संकट आली तर त्याला रडत नसतं, तर त्याला हसत सामोरं जायचं असतं. कारण रडत बसण्यात समस्या सुटत नाही, पण हसून त्यांना तोंड द्यायची ताकद तरी मिळते. साथ कोणाची असो वा नसो, स्वाभिमान सोडून कधी जगायचं नसतं. कारण माणसाकडे सगळं नसलं तरी चालतं, पण स्वाभिमान नसेल तर काहीच उरत नाही. आयुष्याने कितीही परीक्षा घेतल्या तरी खचून नाही जायचं. कारण आईनं शिकवलेलं आहे की परिस्थिती गरीब असू दे, पण मन आणि स्वाभिमान कधीही गरीब होता कामा नये. तुम्ही सगळं विकत घेता येईल पुन्हा, पण स्वाभिमान जर एकदा गेला तर पुन्हा तो विकत घेता येत नाही किंवा तयारही होत नाही.